पिता गुरु प्रभु चरणों में प्रणवत बारंबार, हम पर किया बड़ा उपकार, ओ हम पर किया बड़ा उपकार। नमस्कार, न्यूज सवरा टीवी न्यूज में मैं राजू अग्रवाल आपका हार्दिक स्वागत करता हूं। आइए देखें भिवंडी शहर व शहर के आसपास की कुछ विशेष खबरें। भिवंडी तालुका मालोडी स्थित महात्मा ज्योतिबा फुले आश्रम स्कूल के 26 आदिवासी छात्रों की फूड पॉइजन के कारण तबीयत खराब हो गई। इनमें से 13 छात्राओं को उपचार के लिए भिवंडी आईजीएम हॉस्पिटल में भर्ती कराया गया। इनमें से 2 छात्राओं की हालत ज्यादा खराब होने पर उन्हें थाना सिविल अस्पताल में रेफर किया गया। देखें वहां का एक दृश्य, वह क्या कहते हैं उपस्थित करना। अरे बार बार इधर उधर नहीं जाएगा। आम्ही जेव्हा विचारलं असता रात्री 1 वाजता त्यांना उठवलं आणि मुलांना जेव्हा त्रास व्हायला लागला तेव्हा त्यांनी सांगितलं उलटी जुलाब चालू व्हायला लागली आणि विचारलं कशामुळं, तर ते काय अजून समजलेलं नाही कशामुळं मुलांना उलटी जुलाब व्हायला लागले। आत्ता इथं 13 मुलं आहेत आणि इंदिरा हॉस्पिटल आयजीएमला पाहिलं तर तिथे 10 मुलं आहेत, त्यातले 2 मुलांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे। आज 26 मुलं इथेशी म्हणजे आज उलटी जुलाबाने लागण लागलेली आहे, ती पाहणी केली असता आम्हाला इथे हे शौचालय आणि जेव्हा आम्ही इथली शाळेची परिस्थिती पाहिली तेव्हा आम्हाला असं म्हणजे दिसून येतं का इथे विहीर आहे, त्या विहिरीमध्ये गढूळ पाणी दिसून आलेलं आहे आणि जे फिल्टर पाहिजे होतं ते फिल्टरही त्यांचं आहे पण ते नादुरुस्त झालेलं आहे आणि त्यामुळे कदाचित ही लागण लागली असेल असं आम्हाला श्रमजीवी संघटनेच्या वतीने आम्ही आज बोलत आहोत आणि तसं आम्हाला असं वाटतं आहे का त्या पाण्यामुळंच मुलांना त्रास झालेला असेल। पण काही मुलं आहेत ती आता थोडी सुधारलेली आहेत, पण असा प्रकार पुन्हा घडू नये याची काळजी यांनी घ्यावी एवढंच आम्हाला बोलायचं आहे। आज आम्ही पाहणी केली पण ह्याच्यापुढं जर असं झालं तर मग आम्ही गप्प बसणार नाही। मग आम्हाला जे खरं हे तशी दिसून आलेले त्याच्यावर मग तो कोणी असू दे जे सत्य आहे ते आम्ही करणार आणि मग कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही। काय त्रास झाला? उलट्या आणि जो चुकीचा बोलत नाही ना तो व्हायरल सांगते माझा भाऊ अधोगरला लागला मी नंतर जोरात बोल काय थोडा मला उलट्या हे लगायचं। हो का? काय खाल्लेलं काय? इडली ना भजी। कोणी आणून दिली ती का ग तुमच्या सगळ्या पोरांना? अर्ध्यांना मिळली नाही, साहेब लोक आले अर्ध्यांना मिळली नाही, ज्यांना मिळली त्यांना ते झाला। म्हणजे संध्याकाळी जेवणाच्या वेळेस इडली ना भजी वाटली तुम्हाला? इडली 3 वाजता आली ना भजी 2 वाजता आली। आणि मग रात्री जेवला काय तू? रात्री 10 वाजता। मग तुला त्रास कधीपासून झाला? रात्री झाला जुलाब आणि उलटी। तुझं गाव इथे किती वाजता आणलं? किती वाजता आणला इथं माहिती तुला? आता आणलं तुला? तुझं नाव काय? योगेश। पूर्ण नाव सांग। योगेश अशोक सुर्वे। योगेश अशोक सुर्वे। अशोक नाही आडनाव काय तुझं? सुरुंग मुलांना जुलाब वांती वगैरे अचानक सुरू झाल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही त्या लक्षणांच्या आधारे आम्ही ट्रीटमेंट करतो आहे। पण त्यासाठी आम्ही आपलं पाण्याचे नमुने घेतलेले आहेत आणि फूड सॅम्पल्स पण त्याचे पण नमुने मराठा संबंधितांनी घेतलेले आहेत। त्यांचे जेव्हा रिपोर्ट्स येतील तेव्हा ते निश्चित होईल की नेमकं कशामुळे झालं आहे। पुढे रेफर केलेली भिवंडी आयजीएम येथे आम्ही 13 मुलं आहेत जी सध्या स्टेबल आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे आणि आता इथे सुद्धा 13 मुलं आहेत। आपण पाण्याचे सॅम्पल्स आपण पाठवलेले आहेत, त्यांचा रिपोर्ट येईपर्यंत आपल्याला वाट बघावं लागेल।
तरी पण प्राथमिक शक्यता आपल्याला तशी वाटते की दूषित पाण्यामुळेच झालं आहे. पाणी शुद्धीकरणाचं म्हणजे सध्या पाहिलं आपण तर सध्या फिल्टर बंदच आहे. फिल्टरेशन पाण्याचं होत नाही आहे. ते जे आहे फिल्टरेशन व्यवस्था त्यांची बंदच आहे. त्याच्यामुळे शक्यता नाकारता येत नाही. हे 10 वाजता 3 मुलं वांत्या करायला लागले. मला अधीक्षक सांगायला आले. मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही ताबडतोब आयजीएमला जाऊ द्या. त्यांनी तिन्ही मुलांना आयजीएमला घेऊन गेले. तिथे त्यांचं सुरुवात केली तपासणी वगैरे. मग थोड्या वेळात मला फोन वगैरे आला की थोडी प्रकृती सुधरत चाललेली आहे. त्याच्यानंतर सकाळी पुन्हा 6-7च्या सुमाराला 2-3 मुलांना थोडं त्रास झाला. पुन्हा त्यांना घेऊन ते गेले आणि बाकीची मुलं मग आरोग्यवाले आले, खारबावाले. त्यांच्यातून मग सुरुवात झाली तपासणीला वगैरे. मग त्यांना त्या 15 मुलांना बाहेर ठेवलं आणि त्यांच्यावर इलाज सुरू केला त्यांनी. मग प्रत्येकाचे साधारण किती मुलं आहेत एकूण ज्यांना अशी लागण? तुम्हाला कसं समजलं म्हणजे काय कारण काय? आता मला कारण याचं अद्याप काहीच कळलं नाही. कारण मुलांनी जेवण वगैरे व्यवस्थित सर्व मुलांनी वस्तू खाल्ल्या. अन्न खाल्लं, डाळ खाल्ली, भाजी खाल्ली. पण त्याचं काय आता कारण निश्चित काही समजता त्यांचा रिपोर्ट आल्याशिवाय आपल्याला काही कळणार. काही सर्व लोक तसे पाणी पितात पण त्याचं काही आढळलं नाही अद्याप. पाण्याचं शुद्धीकरण इथं होत नाही. शुद्धीकरण फक्त काय आहे की आता त्याच्यात पावडर वगैरे टी-शर्ट टाकला जातो आणि काही महिन्यापासून तो बंद असल्यामुळे एखाद वेळी सांगता पण येत नाही. बंद आहे तो. भिवंडी शहर के पद्मानगर व समदनगर क्षेत्र में रहवासियों को गैस्ट्रोल की तकलीफ का सामना करना पड़ रहा है, जिसका मुख्य कारण दूषित पानी बताया जा रहा है. देखें वहां का एक दृश्य, वह क्या कहते हैं आईजीएम के मुख्य डॉक्टर नितिन मोकाशी व मनपा आयुक्त जीवन सोनावणे. बारह बजे से होगा. उनको 4-4:30 बजे लेके आए. क्या तकलीफ होगी उनको? तब इनको जुलाब न उल्टी. आपके तीनों बच्चे इससे बीमार? तीनों एक साथ. कौन से इलाके में रहते हैं? वो पद्मानगर रहता है. क्या बताया जा रहा है, मतलब किस कारण ऐसा हुआ? अब ऐसे कुछ नहीं. अभी लोग बोलते हैं कि इधर संडास की पाइप फटी है, पानी के नल में सब मिक्स हो गई है. अभी लोग बोलते हैं. कोई आए थे कारपोरेशन वाले, कोई अधिकारी जांच करने उधर आपके? नहीं सर, कोई नहीं. आपके यहाँ का पानी का सैंपल लेने ऐसा? नहीं कोई नहीं. अभी तक कोई नहीं है. भिवंडी महानगरपालिकेच्या एरियातील पद्मानगर या विभागातील साधारणपणे एक 70 पेशंट इथे गेल्या शुक्रवारपासून इथे ॲडमिट व्हायला सुरुवात झाली. आत्तापर्यंत 70 पेशंट ॲडमिट, बरेचसे ॲडमिट होऊन डिस्चार्ज झालेले आहेत. आणि जे पेशंट आले ते सर्व पेशंट आम्ही ॲडमिट करून त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट करून, तुम्ही आता बघत असाल इथे सुद्धा आम्ही खाली एक वॉर्ड लावलेला आहे. म्हणजे आमचे 100 बेड भरून भरपूर जास्त पेशंट असल्यामुळे आम्ही खाली इथे वॉर्ड सुरू केलेला आहे. त्यांना योग्य ती ट्रीटमेंट देऊन आम्ही डिस्चार्ज केलेले आहेत किंवा काहीची ट्रीटमेंट चालू आहे. आणि ह्याचं जे कारण आहे ते दूषित पाणी पिल्यामुळे हा रोग झालेला आहे. मोस्टली हा कॉलराचा एक प्रकार आहे. परंतु अजून त्याची जी संडासचे जे नमुने आम्ही तपासायला पाहिजे त्याचा रिपोर्ट अजून आलेला नाही आहे. पण जे क्लिनिकली म्हणजे आम्हाला जे आमच्या नॉलेजप्रमाणे जसं वाटतं आहे ते कॉलराचे पेशंट असावे. तुम्ही आता इथे बघताय आपण जिथे उभं आहे तो सुद्धा आपण वेगळा वॉर्ड तयार केलेला आहे. इमर्जन्सी जे पेशंट्स आहेत ते आपण कॅज्युअल्टीच्या 10 बेड आहेत त्याच्यामध्ये आपण ट्रीट करतो. तिथं स्टेबल झालेले पेशंट आपण इथल्या ह्या वॉर्डमध्ये आणतो आणि इथे पेशंट्स ठेवतो. तुम्ही रुग्णांच्या नातेवाईकांना आणि यांना सर्वांना विचारू शकता. आपण सर्वचे सर्व जे आपल्याला जे योग्य उपाय करता येईल तेवढे सर्व आपण इथं करत आहोत. संभवलेला आहे आणि काय उपाययोजना त्या संदर्भात आपल्याकडून केली जाणार आहे? शहरातील 2 भागात मुख्यत्वे एक पद्मानगर आणि एक समदनगर, जे की एकता हॉटेलच्या पाठीमागचा एरिया आहे, या ठिकाणी तशा प्रकारचा प्रश्न उद्भवला आहे.
सुरुवातीला असं वाटलं की क्लोरिनेशन म्हणजे जलशुद्धीकरण बरोबर होतं की नाही, म्हणून आम्ही सगळी जागेवर जाऊन माहिती घेतली, त्याचे सॅम्पल रिपोर्टही बघितले तर जलशुद्धीकरण व्यवस्थित होत आहे. कारण त्या टाकीवरून ज्या ज्या एरियात पाणी जातं त्यातल्या ह्या 2 एरियात प्रॉब्लेम आहे, बाकीच्या एरियात प्रॉब्लेम नाही आहे. याचा अर्थ मूळ सप्लाय होणाऱ्या पाण्यामध्ये प्रॉब्लेम नाही असा त्याचा प्रथमदर्शनी अर्थ आहे. मग आम्ही जागेवर जाऊन बघण्याचा प्रयत्न केला तर तिथल्या ज्या पाईपलाईन्स आहेत त्या गटरमधून आहेत. आणि अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे तिथे ओपन शौचालय वापरले जातात. ओपन शौचालय याचा अर्थ असा की शौचालयाचा मैला ट्रीट न होणे तो तसाच गटारीत सोडून देणे. अशा परिस्थितीत जर ते पाणी वॉटर सप्लाय लाईन्समध्ये कंटॅमिनेट झालं तर अशा परिस्थिती उद्भवू शकते. अर्थात ही एक शक्यता झाली. दुसरी शक्यता अशी पण आहे की काही ठिकाणी रेग्युलर लिकेजेस असतील, कारण पाईपलाईन जुन्या झाल्याने असे लिकेजेस होत असतात जे सातत्याने आपण दुरुस्त करत असतो. साधारणतः वर्षाला 1 कोटीपर्यंत आपला खर्च लिकेजेसवर होत असतो. त्यामुळे लिकेजेस ही जितक्या जुन्या लाईन होतात ते नेहमी नेहमी उद्भवत असतात. त्यामुळे लिकेजेस दुरुस्त करणे आणि जे असे ओपन शौचालय आहेत ते बंद करणे अशा प्रकारची तातडीची कार्यवाही आम्ही सुरू केली आहे. याशिवाय त्या पाईपलाईनमधून जाणारं पाणी बंद करून त्या ठिकाणी जोपर्यंत आपल्याला पूर्ण रेक्टिफिकेशन होते तोपर्यंत टँकरने पाणी द्यायची आपण व्यवस्था केली आहे. आणि थर्डली त्या एरियांमध्ये आपण डॉक्टर्स पाठवून तिथल्या लोकांना तिथल्या तिथे मेडिसिन आणि उपाययोजना किंवा ट्रीटमेंट द्यायची व्यवस्था केलेली आहे. जेणेकरून जास्तच सिरियस असेल किंवा IV लावणं किंवा इतर गोष्टीचीच गरज असेल तर त्याने हॉस्पिटलला ॲडमिट व्हावा असा त्याचा अर्थ आहे. पण लूज मोशन्स असतील, उलट्या असतील, जुलाब असतील याच्याकरता तिथल्या तिथे ट्रीटमेंट होऊ शकते. गॅस्ट्रो अँड अबाऊ अशी जर केस असेल तर मात्र हॉस्पिटललाच ॲडमिट व्हावं लागतं. तर आपण त्या ठिकाणी टीमसुद्धा दिल्या आहेत आणि तशा टीम आपल्या कार्यरत आहेत. सर काय नक्की माहिती मिळते की किती रुग्ण आढळलेले आहेत आतापर्यंत आपल्या? नाही, जी डायरेक्ट माहिती आपल्याकडे आहे आज तर आपल्याकडे 18 पेशंट ॲडमिट आहे असा माझ्याकडे लेखी रिपोर्ट आलेला आहे IGM कडून. पण असे असू शकते की 18 आज असतील, काही काल येऊन गेले असतील, काही त्याच्यापूर्वी येऊन गेले असतील. अशी टोटल संख्या 100च्या वर असू शकते. शिवाय काही खाजगीमध्ये सुद्धा असू शकतील ज्यांनी खरं म्हणजे आमच्याकडे रिपोर्ट द्यायला पाहिजे पण तो रिपोर्ट येत नाही. बऱ्याच वेळा ट्रीटमेंट घेऊन लोकांना सोडून दिलं जातं. पण याच्यामध्ये मी आज सकाळी जेव्हा माहिती घेतली की पद्मानगरच्या पेशंट्समध्ये आता उतार आहे, म्हणजे कमी व्हायला लागले आहेत, पूर्वी ज्या प्रमाणात होते त्या आणि समदनगरला सुद्धा तो इफेक्ट सुरू झालेला आहे. भिवंडी शहर से दौड़ते हुए श्री क्षेत्र शिरडी तक अपनी यात्रा पूरी संतोष भगत करेंगे. देखें वहां का एक दृश्य, वह क्या कहते हैं संतोष भगत. पाचवा वर्ष आहे आमचा आणि सालाबादप्रमाणे आमचं म्हणजे हा 5वा वर्ष आहे. आणि नंतर आमचं 5 वर्षानंतर 24 तारखेला भंडारा पण आहे. आणि भंडारासुद्धा सर्व भिवंडी तालुक्यातल्या नागरिकांनी आणि साई भक्तांनी आणि मला ज्यांनी सपोर्ट केलेला आहे त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि त्यावेळी मला असाच सपोर्ट करत राहिला तर मी याच्यापुढे आणखी कुठेतरी एखादी मोठी कामगिरी करू शकतो, भिवंडी तालुक्याचं नाव रोशन करू शकतो. आणि 24 तारखेला भंडाऱ्याला यायचं विसरू नका. तुम्ही कधी बोलणार? आम्ही यावर्षी म्हणजे कारण थोडंसं आमचा दुखवटा असल्यामुळे आम्ही आजच्याच दिवशी पोचणार आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने आम्ही अर्धा प्रवास आम्ही थोडंसं गाडीमध्ये करून आणि पुढचा टप्पा आम्ही साईबाबांचा घेऊन आणि साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही उद्या पुन्हा परत येणार. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे कुछ नई खबरों के साथ. तब तक के लिए हमें अनुमति दीजिए. धन्यवाद.